धन्य महाराज अलंकापुरवासी, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य मुक्ताबाई. म्हणजे ते मुराद धन्य आहेत. त्यांच्या दर्शनाने त्यांच्या संगतीने आपलं जीवन धन्य होते. म्हणून आपल्याला इथं आपल्याला राहायला भेटलं, मुक्ताबाईंच्या कुशीत आपल्याला शिकायला भेटलं. इथं आपली साधना झाली, प्रत्यक्ष असेल. आणि मग ती साधना कोणामुळं झाली, त्याला निमित्त काय आहे? तिथं आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये एक बालसंस्कार शिबिर. पहिले आपण वैष्णव दिदींना धन्यवाद देऊ की आजच्या काळामध्ये शिबिर घेणं आणि ते शिबिर सिद्धीस नेणं, बाकी गोष्टी असू द्या, पण महत्त्वाचा विचार आहे. पहिला हा विचार सुचणं, याच्याबद्दल आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो. ही उदात्त भावना त्याच्यामध्ये असायला पाहिजे. कुठलंही कार्य प्रभाकर्माचं आपण हाती घेतो आणि हाती घेतलेलं कारण पूर्णतः स्वाद जाण्याकरता, सिद्धीत जाण्याकरता कमीत कमी 4 कृपा पाहिजेत. किती कृपा? 4. त्याच्यामध्ये पहिली लागते आत्मकृपा. आत्मकृपा म्हणजे स्वतःची स्वतःवर असलेली कृपा, की जी या मंडळींकडे आहे. म्हणजे आपण बा काहीतरी समाजाचं देणं लागतो, आपण काही चांगलं केलं पाहिजे. आपण शिकलो, रामदास स्वामी दासबोधामध्ये असं म्हणता, जे जे आपण अशी ठावे ते ते इतरां शिकवावे, शहाणेकडून सोडवावे अवघे जन. सगळ्या जणांना शहाणं करावं. मला जर मृदंग येत असेल तर इतरांना आला पाहिजे. मला जर काही गीतेचा अध्याय मी संत घेऊन अतिशय शुद्ध प्रमाणामध्ये पाठ केला असेल, मी जर त्या गीतेची उपासना करत असेल, इतरांना ते आलं पाहिजे. आपल्याला जे प्राप्त आहे ते द्विगुणित होण्याकरता, त्या ज्ञानाची वृद्धी होण्याकरता, ते ज्ञान तळागाळीत लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता संतांचा अट्टहास हाच आहे ना. त्यांना काय गरज होती? संत इथं आले नसते अवताराला. त्यांना काय, ते ब्रह्ममूर्ती होतेच ना. ब्रह्ममूर्ती संत उताराया आले दीन जाना, उताराया आले दीन जाना, उताराया आले दीन जाना, उताराया आले दीन जाना. ब्रह्ममूर्ती संत जागी अवतराले, ब्रह्ममूर्ती संत जागी अवतराले, उताराया आले दीन जाना, उताराया ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतराले, उताराया आले दीन जाना, उताराया आले दीन जाना. शेवटच्या व्यक्तीला, तळागाळातील व्यक्तीला केंद्रबिंदू मानून त्याच्या उद्धाराचा शुद्ध हेतू घेऊन संत इथं आले. तोच विचार पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये जसं मुक्ताबाई एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईने या तत्त्वज्ञानाचा अंगीकार केला, त्या ज्ञानाचा अनुभव घेतला. ते ज्ञान शेवटच्या उक्तीपर्यंत, म्हणजे कोणापर्यंत? मुक्ताबाईने बोध खेचराशी. खेचरा म्हणजे ज्याने आपल्याला अपकार केले त्याला. इथं लक्षात काय घ्यायचं? खेचर. तेने नाम याला. केवळ नामदेव महाराज नाही, नामयाचे कुटुंब 15 लोकांचं, ते 15 लोकांचं कुटुंब खेचर. आणि पुढे ऐका, चांगा, वटेश्वर, कबीर, मोमीन, अतिशय शेवटचं भागू, महारी आणि हिराम मांगी. शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे तत्त्वज्ञान जे नाथ परंपरेने मुक्ताबाईला प्राप्त झालं, त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाचं सार तत्त्वज्ञानोपाराने शोधलं आणि मुक्ताबाईंनी त्याचा अनुभव घेतला. त्या परंपरेच्या ज्ञानाचा अनुभव कोणी घेतला? मुक्ताबाईंनी घेतला. म्हणून मुक्ताबाईचं जे बोलणं आहे, वयाने तर मुक्ताबाई खूप लहान आहेत. या भूतलावर मुक्ताबाईंचं जे वास्तव्य झालं सगळ्यांनी ऐका. आश्विन शुद्ध प्रतिपदा शके 1201 आईसाहेब जन्माला आल्या, अवताराला आल्या. आणि कडाडली विज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई गुप्त झाल्या, शुभ वैशाख मास वद्य दशमीशी, वैशाख महिन्यामध्ये दशमीला 1:15 1219 मुक्ताबाई या भूतलावर निघून गेल्या. तेव्हा याचा अर्थ असा आहे की मुक्ताबाई या भूतलावर वास्तव्य झालं त्यांचं किती? 17 महिने, 17 वर्ष 7 महिने आणि 24 दिवस. किती लहान वय आहे, एवढं कोणीच कमी राहिलं नाही. मग लहान असलेल्या मुक्ताबाईंचं जर बोलणं पाहिलं, कारे अहंकार गेला नाही, चांग्या सोय धरी, आपण एक साधू झाले, हेर कोण वाया गेले. हे जे बोलणं आहे
हे बोलणं वयाचं नाही, हे बोलणं अनुभवाचं आहे. कशाचं आहे? परखड जे बोलणं मुक्ताबाईंचं आहे ते अनुभव आहे. आणि मनुष्य जेव्हा अनुवाद करत असतो तेव्हा त्या अनुवादाला धार किंवा वजन येण्याकरता त्याला अनुभव लागतो. तुकोबारी जे समाजामध्ये बोलतात ते बोलण्याच्या आधी ते अनुभवाचं बोलतात. अनुभव आले अंगा ते या जगा. म्हणजे अनुवाद करण्याकरता अनुभव महत्त्वाचे आहेत, जे अनुभव मुक्ताबाईकडे आहेत. म्हणून तर असं म्हणतात, आली मुक्ताबाई अनुभवाची पुतळी. पुतळी. म्हणजे मुक्ताबाईने तत्त्वज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत देण्याकरता पराकाष्ठा केली, ते पोहोचवलं. तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता जे तत्त्वज्ञान मुक्ताबाईंनी पराकाष्ठा केली, त्याच्यानंतर सद्गुरू जोग महाराज स्वानंद सुखनिवासी प्राप्त जोग महाराजांनी हे तत्त्वज्ञान आपल्याला जे प्राप्त झालं त्याच्यामध्ये कुठल्याचा श्रेयो वैश्यस्तता शूद्र स्तेप्यांते परामगती सकाळाशी येते हा उदात्त विचार घेऊन जोग महाराजांनी ते तत्त्वज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवलं. ऐका. आणि तोच वसा आणि व्रत घेऊन पुढे सुद्धा अनेक महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थायी स्वरूपाच्या निवासी स्वरूपाच्या निर्माण झाल्या. उद्देश काय होता? संतांनी दिलेलं तत्त्वज्ञान शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवले. संस्थेमध्ये 4 वर्षे सिलॅबस पूर्ण करून ते तत्त्वज्ञान प्राप्त करून इतरांना देण्याकरता समाज प्रबोधनाचा हा व्रत आणि वसा स्वीकारण्याकरता काही काळामध्ये शिबिराची व्यवस्था झाली. आणि त्या शिबिराची खऱ्या अर्थाने जर उगम आणि स्रोत कुठून असेल तर तो विदर्भातून आहे. सद्गुरू गुरुवर्य वासुदेव महाराज अळगावकर यांच्या शिबिरामध्ये 1978 सालामध्ये मी गेलो. म्हणजे खूप लहान होतो मी. म्हणजे 76 ते 78 1 वर्ष पहिले गेलो, वापस आलो. पुन्हा माझ्या वडिलांनी मला 78 सांगितलं. त्या काळामध्ये सगळे तुम्ही ऐका, हे शिबिरातले लोक. त्या काळामध्ये शिबिरामध्ये गेलं पहिले जेवणाची व्यवस्था नव्हती, म्हणजे जेवण नव्हतं. मग तर काय खायचं? जेवण होतं पण घरच्यासारखं नव्हतं. घरच्यासारखं नसल्यामुळं पोरं राहत नव्हते. काय होतं? अतिशय पंढरपुरी ज्वारी होती, म्हणजे लाल ज्वारी. त्याच्या भाकरी काळ्या यायच्या किंवा हायब्रिडच्या जरी असल्या तरी पाणी लागली ज्वारी. पाऊस भरपूर होता मग त्या भाकरी काळ्या असायच्या. आणि वरण असायचं. वरण म्हणजे त्या वरणामध्ये डाळ नाही. आपण जर असं पाहिलं तर त्याच्यामध्ये बाळ दिसेल पण डाळ दिसणार, म्हणजे आपला चेहरा दिसेल पण त्याच्यात डाळ दिसणार नाही. आपला चेहरा म्हणजे बाळ दिसेल वरणामध्ये पण डाळ दिसणार. त्याच्यामध्ये बारीक मुडायचं. ऐका, त्याच्यामध्ये मीठ नाही, त्याच्यामध्ये लसण नाही, कांदा नाही, कुठल्याच प्रकारचं. वासुदेव महाराज म्हणायचे, ज्याचं भोजन निरस, ज्याचं भोजन निरस त्याचं भजन सरस. तुम्ही जर चांगले जेवले, कशाला तुम्ही गीतेचा अध्याय पाठ करसा? झोपून राहासा. झोप नाही लागली पाहिजे, तुम्ही तरसले पाहिजे, तुमची उपासना झाली पाहिजे. म्हणून त्याच्यामध्ये मीठ नाही, तिखट नाही. कसं जेव्हा दुसऱ्या दिवशी मी माझं पेटी भरून दिली ती माझ्या आईने मला, टँक तो टपराची पेटी डोक्यावर घेतली. अळगाव ते अकोटपर्यंत मी पायी आलो. किती? अळगाव तर अकोट किती आहे? म्हणजे अकोटच्या रेल्वे गेटपर्यंत तसाच पायी निघालो. मग आमच्यावरली एस टी होती, त्या एस टी 3 वाजता जायते टपाल गाडी. त्या गाडीत बसून घरी आलो. मी असा घरी गेलो आणि आमच्या बाबांनी तसं मला परत तसंच आणून दिलं. म्हणजे जसा घरी गेलो तसाच एस टी, त्याच एस टीत जे परत आमच्या गावातून जात होती अकोटला, त्याच गाडीत बसवलं, चाल पडे. आणि आता जर परत आला तर तुझं टंगलच तोडतो. म्हटलं बरं, धाक्याना का होईना मी तिथं राहिलो. जे शिबिर वासुदेव महाराजांनी त्या काळामध्ये खूप पोरं असायची, खूप नियम कठीण असायचे. आता वैष्णव दिदीने तुमची जेवणाची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली. आपण भाग्यवान आहोत, ही पिढीच भाग्यवान आहे. आणि मग तेच शिबिर काय उद्देश होता? एक आदर्श समाज घडला पाहिजे. आदर्श समाजामध्ये मुलं तयार झाली पाहिजे. एक मुलगा जर संस्कारक्षम झाला तर तो आपलं कुटुंब संस्कारक्षम बनवतो. कुटुंब संस्कारक्षम झालं तर गाव संस्कारक्षम होते. गाव संस्कारक्षम झालं तर राष्ट्र संस्कारक्षम होते. आणि उभ्या जगामध्ये आनंदाचे आवारू मांडू, जगा तैसा वाघविलास विस्तारू. आनंदाचे आवारू मांडू अर्जुनाचे निव्याजे, श्री गीता प्रकाशुनी श्रीराजे. संसारा एवढे ओझे फेडिले जगाचे विश्वात्मक भावामध्ये. हा विश्वय संप्रदाय, वैष्णव संप्रदाय तत्त्वज्ञान रुजवण्याकरता शिबिर एक त्याचं काय फार मोठं केंद्रबिंदू आहे. आणि म्हणून या सगळ्या मंडळींनी गेल्या अनेक वर्षापासून अनेक ठिकाणी शिबिर होतात. त्याच्याकरता काय खटपट असते, यांना कशाकरता करावं लागते?
हो, एक मुलगी आदर्श झाली, संस्कारक्षम झाली, तर ते अनेक पिढ्यांचा उद्धार करते, आहे की नाही? एखादा मुलगा दुराचारी निघाला प्रभाकर महाराज, तर तो अनेक पिढ्या नरकात घालू शकतो. पतंती पितरश्याम लुप्त पिंडोदक क्रिया. पण एक भक्त, वडील त्याचे कदाचित चुकीचे असतील, वडील त्याचे भक्त नसतील, वडील त्याचे थोडक्यात दुराचारी असतील, पण दुराचारी असलेल्या बापाचा मुलगा जर हरिभक्त असेल तर हरिभक्त मुलगा दुराचारी बापाचा उद्धार करू शकतो. पण वडील हरिभक्त आहेत आणि बाप दुराचारी नाही. बाप हरिभक्त आहे पण मुलगा दुराचारी आहे. दुराचारी असलेला मुलगा सदाचारी बापाचं पतन करतो, सदाचारी असलेला मुलगा दुराचारी बापाचा उद्धार करतो. काय उदाहरण आहे तुमच्याकडे? हिरण्यकश्यपू सदाचारी होता का? काय होतं? तो काय देवाचं भजन करत होता? देवाचं नाव घेत होता? हो, तो घेत नव्हता, इतरांना घेऊ देत नव्हता, हे त्याचं वैशिष्ट्य होतं. पण असा असतानाही प्रल्हाद त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद अवताराला आले, जन्माला आले. परिणाम राजा दशरथाच्या वाट्याला जे भाग्य आलं नाही ते भाग्य हिरण्यकश्यपूच्या वाट्याला आलं ना. भगवंताच्या मांडीवर घेऊन कोणाला भाग्य आहे? 4 पुत्र दशरथा, पण अंतकाळी का ते भाग्य कोणामुळे प्राप्त झालं? त्याला कारण आहे भक्त हृदयाचा असलेला संस्कारक्षम प्रल्हाद कुटुंबामध्ये होता. असे प्रल्हाद, असे मुलं, आणि विशेष करून मुलापेक्षाही मुली संस्कारक्षम होणं वैष्णवताईचं ब्रीद आहे. मुली संस्कारक्षम झाल्या तर ते 2 पिढीचा उद्धार करतात. तिला शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये दुहिता असं म्हणतात. काय म्हणतात? दुहिता म्हणजे 2 विभागाचा उद्धार करण्याची जबाबदारी जिने स्वीकारली तिला दुहिता म्हणतात. 21 कुळं इकडचे आणि 21 कुळं तिकडचे, 42 कुळं. आपण होईनी दुहिता की मम न म्हणे पिता, तो सुटे पाणी ग्रहिता, जावाई शिरके ज्ञानोबराय बोलतात. नाथराय बोलतात. आता आम्ही रामायणामध्ये ओवी गेली, पुत्र अथवा भ्रातुपुत्र, दुहिता अथवा दौहित्र, करिता एकादशी हरिजागर यम प्रहार पै चुके. नाथरायांनी 15व्या शतकामध्ये, तुकोबारांनी 16व्या शतकामध्ये आणि ज्ञानोबारांनी 12व्या शतकामध्ये आणि वेदांनी वैदिक कालामध्ये स्त्रियांचा सन्मान केला. वेदांनी काय सन्मान केला? मातृदेवो, पहिले आईला वंदन केलं, स्त्रियाला वंदन केलं. नाथराया दुहिता म्हणतात. तुकोबाराय तिला मुलगी म्हणतात, कुडी कन्या पुत्र. ज्ञानोबारायसुद्धा सांगतात आपण उन्ही दुहिता, म्हणजे मुलीचा सन्मान करण्याची संस्कृती आपली आहे. मुलीला स्थान देण्याची संस्कृती आपली आहेच, पण अलीकडच्या काळामध्ये पाश्चिमात्य संस्कृतीचं पगडा, आपलं आचरणीय प्रवृत्ती वाढल्यामुळं थोडं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. असो, कशाकरता सांगतो की यांनी या मुलीचं शिबिर केलं, चांगली गोष्ट झाली, त्यांना धन्यवाद आहेत. मी तर त्यांच्यापेक्षाही त्या वैष्णवीच्या आईवडिलांना धन्यवाद देईल की ते सगळे आपले कामधंद सोडून इथं सर्व तुमचं पालकत्व स्वीकारून तुमची व्यवस्था करण्याकरता विचार इथं राहतात. ते सुद्धा धन्यवादाचं पात्र आहेत. आणि ज्यांनी या मुली इथं पाठवल्या, कारण मुली पाठवण्याकरता आईवडिलांचं फार मोठं धाडस लागते, फार मोठं योगदान लागते. ज्या आईवडिलांनी या मुलीला इथं पाठवलं, आपल्या मुली नाही कीर्तनकार झाल्या, नाही महाराज झाल्या, पण चांगल्या आदर्श गृहिणी होतील, आदर्श संस्कार निर्माण करणाऱ्या, पिढीवर संस्कार करणाऱ्या आदर्श माता होतील, आदर्श बहिणी होतील, आदर्श जे काही स्त्रियांच्या समाजामध्ये पात्र आहेत त्या सगळे पात्र आदर्श बनवतील, हा विचार त्यांच्यापर्यंत जाईल. आणि म्हणून तिला अतिशय संस्कारक्षम बनवण्याकरता, सामर्थ्यवान बनवण्याकरता, नीतिमान बनवण्याकरता हे शिबिर यांनी आयोजित केलं. त्या शिबिराकरता ज्यांनी योगदान दिलं, म्हणजे मुली पाठवल्या, ज्यांनी इथं अन्नदान केलं, पंक्ती दिल्या, आज ज्यांचा महाप्रसाद आहे, कोणाचा आहे? नाथाभाऊंचा आहे का? आपल्या मतदारसंघाचे आमदार नाथाभाऊ खडसे यांचा आज प्रसाद आहे. आणि दररोज पंक्ती देणारे, इथं ज्यांना पंक्ती दिल्यानंतर बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवणारे, ज्यांचे हात आहेत. आपण आईसाहेबांच्या सेवेमध्ये हे काम केलं, फार चांगलं झालं. आणि म्हणून आज सगळ्यांच्या सहकार्याने शिबिर संपन्न झालं. आज काल्याच्या कीर्तनाकरता आपण उपस्थित आहोत. कीर्तनाकरता हरिभक्तीपरायण आमचे सुभाष शास्त्री आहेत, विनेकरी आहेत आमचे हर्षल महाराज, सोनू महाराज आहेत,
चेतन महाराज आहेत, रतिराम शास्त्री आहेत, आमचे सुनील महाराज आहेत भागवताचार्य, आणखी ज्ञानेश्वर महाराज आहेत. ते 2 पिढ्या घेऊन इथं आले आज, म्हणजे 2 पिढीचे साक्षीदार आमचे भारुडाचार्य, सगळे आचार्यच आहे. कोणी भागवताचार्य आहे, रायमानाचार्य, भारुडाचार्य, मंगेश महाराज आहेत, पवन आपले प्रेम महाराज आहेत, मृदंगाचार्य आणि वैभव महाराज. आणि आमच्या आता तुम्ही त्यांचा आवाज ऐकलास. आईसाहेबांचं भलं व्हावं, आपल्या परिसरातील संस्थांचं भलं व्हावं, आपल्या मुलांचं भलं व्हावं, सगळ्यांचं भलं चिंतणारे प्रभाकर महाराज आहेत. आणि आधी करून वैष्णव दिदीला सहाय्य करणारे या शिबिरातील सगळ्या आमच्या मुक्ताई स्वरूपिणी सगळ्या ह्या मुली आहेत. जनाबाई बहिणाबाई स्वरूपिणी समोर बसलेल्या सगळ्या तुम्ही, आणि मातृतीर्थ असलेल्या सगळ्या माता भगिनी, आमचे प्रल्हाद महाराज आहेत धोरण, आणि प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती असलेले या शिबिराचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि सगळी मंडळी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. पर्याहाराला थोडक्यामध्ये विराम देत अभंगाच्या विषयाकडे येतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये भगवान गोपाल कृष्णाचा स्वभाव कसा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र करावं. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, त्याच्या गुणाचा वर्णन करावं. भगवान कसा आहे हो स्वभाव त्याचा, तर त्याचा स्वभाव असा आहे. स्वभाव कळण्याकरता त्या व्यक्तीच्या जवळ जावं लागते. मग त्याचा स्वभाव कळण्याकरता तुकोबार आहे तुम्हाला सगळ्यांना असं सांगतात की तुम्ही माझ्यासोबत चाला. कुठं चाला. आपण जर उत्तर प्रदेशामध्ये जिथं भगवान रमणरेतीला सवंगड्यांसमवेत खेळ खेळून राहिले, तिथं आपल्याला जायचं आहे. तुम्हाला आम्ही तर शिबिराच्या सांगते करता झेंडूजी महाराजांच्या मठात बसलेला, तुमच्यासोबत कसं यायचं कसं यायचं ते सांगतो. आता आपण काल्याच्या कीर्तनामध्ये आहो, पण शरीराने आहो. कशाने आहो. आता तुम्ही कशाने बसलेले आहात. शरीराने तर बसलेले आहात, पण मनाने तुम्ही कीर्तनातच आहात असं नाही सांगतात. कशानं. आता काल्याचं कीर्तन शेवटच्या दिवशी असते, मग ते क्षेत्रातलं तर फारच कठीण असते. म्हणजे शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन क्षेत्रामध्ये जर असेल तर तिथल्या सगळ्या लोकांची तयारी झालेली असते. तुम्ही सगळ्या पिशव्या विषय बांधून ठेवल्या की नाही, सगळे तयार आहे. एकदाचं कधी हे जय विठ्ठल करतात आणि वदळी कवळ घेता म्हणून आपण कधी इथून निघतो. जिथं आपल्याला जायचं आहे तिथून आपल्याला ते सगळं खेचत असते. झालं नाही काय झालं नाही काय कधी संपवतात. आणि म्हणून कोणाची मानसिकता ऐकण्याची नसते, पण सांगणाऱ्याला तरी सांगा वाटते हे त्याचं भलं मोठं दुर्दैव असते. विठ्ठल विठ्ठल मला काही तसं नाही. मला रामायण सोडून मी इथं आलो. चला असू द्या. म्हणजे काय कशा करता बोलतो की हे आपण शरीराने इथं आहो, पण मनाने आहे की नाही. लोक कीर्तनात असतात की नाही, शरीरानेच असतात. मनाने काय दाराच्या कुलपाला झटके देतात, लागलं की नाही लागलं की नाही, की घरी म्हैस सुटली त्याचं चिंतन करतात. कोण माहीत. शरीराने असतं म्हणून शरीराने इथंच थांबा या मठामध्ये शिबिराच्या कीर्तनात, आणि मनाने तुकोबाऱ्यांसोबत चाला. तुकोबाऱ्यांत चला माझ्यासोबत. कुठं. जिथं परमात्मा सवंगड्यासमोर खेळ खेळून राहिले. मग तुकोबाऱ्या समजा पा 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 परमात्मा पा काय करून राहिले, खेळून राहिले. आता यांना ते दिसतात पण त्यांना हे दिसत नाही. का दिसत नाही. न देखे जो या जना तया धावी आपणा, वेगळा सुख दुःखा मोहन आठवे जना, आपपर तेही नाही. बंधुवर्ग सज्जना तुकयापरी त्याची झाली आता पावे. मग तुकोबारा सांगतात पा त्या भगवंताचा स्वभाव कसा आहे. तो परमात्मा खेळून राहिला, सवंगडी आहेत आणि आता बराच वेळ झाला खेळ खेळून राहिले, आणि खेळता खेळता त्या खेळामध्ये अनेक प्रकारचे सवंगडी परमात्म्याचे होते. काही लहान होते. आता या शिबिरामध्ये काही लहान आहेत, काही मोठे आहेत, आहे की नाही. लहान मोठे होते, आणि त्याच्यामध्ये एक सवंगडी, एक मित्र, एक सखा भगवंताचा अतिशय लहान होता. आणि विशेष म्हणजे तो दिव्यांग होता. आजच्या भाषेमध्ये कोण होता. दिव्यांग होता, आणि तो सामर्थ्याने फार कमी होता. त्याची शक्ती दिव्यांग असल्यामुळं कमी होती. असा लहान असलेला, शक्तीने कमी असलेला, दिव्यांग असलेला,
मग खेळ संपला, तुकोबाराचा पाहता खेळ संपला त्यांचा, आणि खेळ संपल्यानंतर आपल्या गायी ओढून आणायच्या आणि आपल्या एका ठिकाणी बसायचं. पण देवाने सगळ्यांना सांगितलं, जा प्रत्येकाने आपापल्या गायी ओढून आणा. आता सगळ्यांच्या गायी 10 वाजतापासून बसलेल्या, त्या खूप लांब गेल्या ना, 11:30 वाजून राहिले. किती लांब गेल्या? चरता चरता बोलत बोलत ढसाळ गेलो, किंवा हिरवा चारा भांबावे पशु, लांब निघून गेल्या. लांब निघून गेल्या, गायी ओढून आणायच्या आहेत. या दिव्यांग असलेल्या, लहान असलेल्या, शक्तीने सामर्थ्याने अतिशय कमी असलेल्या गोपाळाने गायी ओढून आणण्याच्या भानगडीत तो पडला नाही. काय तो लंगडा माणूस कुकडे देईन, गायी किती दूर गेल्या आणि काय गेल्या, आपण तर जाऊ शकत नाही, अतिशय लहान आहे. आता गायी काय सरळ काय रोडनी जात असतात काय, हायवेनी कुठेही जातात त्या, कसे जाऊ शकतात, त्यांना काय बरं, त्या खूप दूर जातात, खूप वेग आहे त्यांना. त्याच्यात एक गाय तर फारच बिलंदर आहे, तिचा वेग तर कधी म्हणतात वाऱ्यापेक्षाही, गरुडापेक्षाही, सगळ्यांपेक्षा वेगवान आहे त्या गायीचा वेग. अशी ती मनोरूप गाई. अशा सगळ्या गायी गेल्या, याच्यासुद्धा गायी गेला, यालासुद्धा ओढून आणायच्या आहेत. पण हा ओढून आणण्याच्या भानगडीत पडला नाही. यांनी काय केलं? यांनी फक्त एकच केलं, जोरामध्ये जेवढे आपल्यामध्ये सामर्थ्य शक्ती आहे, अट्टहासाने भगवंताचा धावा केला आणि त्याला गायी ओढून आणण्याकरता सांगितलं, आणि त्यांनी गायी ओढून आणल्या. तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, कारण खेळण्याकरता अनेक लोक लागतात, अनेक गोपाळ होते त्याच्यामध्ये, लहान होते, मोठे होते. कुठलाही कार्यक्रम करण्याकरता एकट्याचं थोडी जमते. आता हे वैष्णवदेवीने एकट्याच केलं, तिला अनेक सहकार्यकर्ते, ज्ञानेश्वरी दिदी आहे, दुसऱ्या केदींच्या भगिनी आहेत, सगळ्यांनी मिळून तुम्ही आम्ही खेळी बेडी गदारोडी आनंदी. आमच्या मंगेश महाराजसुद्धा नाळगावच्या आपल्या भैरवनाथवर शिबिर केलं, आणि म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन म्हणून खेळण्याकरता अनेकांना सोबत घेतलं. त्याच्यामध्ये सर्वात लहान गोपाळ होता. मग यांनी काय केलं? यांनी फक्त गायी ओढण्याच्या भानगडीत पडला आहे. यांनी विचार केला, यांनी काय केलं? देवाला जोरात आवड दिली, धाव कान्होबा. काय झालं रे? गेल्या गायी, माझ्या गायी खूप लांब निघून गेल्या. आपल्या गायी लांब गेल्या की देवाला आवाज देत जा. तशा आपल्या गायी जातातच बाहेर. हां, कुकडी जाऊ शकतात, त्या कोणीकडे जाऊ शकतात. हां, आणि मग त्यांना आवाज आपण नाही ओढून आणायचं, देवाला सांगायचं. कारण देव कनवाळू आहे आणि देव कृपाळू आहे. फक्त आपण हाक द्यायची, पतीतून दीन होऊन, आर्त भावनेने, अनन्य भावाने
देवाला आवाज दिला त्यांनी, धाव कानोबा गेल्या गाई. आता ऐका, असं म्हटल्याबरोबर न म्हणे मी कोणा काही. देवाने आपला व्यक्तिगत आयडेंटिटी जे परिचय दिला नाही की मी कोण आहो, मी कोण आहो. गतिर्भर्ता प्रभू साक्षी, वृक्षाची पान हालेजाची, नंदराजाचा मी मुलगा हो, कोणीतरी मी आहो. न म्हणे मी कोणा काही. त्याला धाव म्हटलं की तो धावतो. तुकोबाऱ्या सांगता, याला अंडरलाईन करा. हा देवाचा स्वभाव आहे. त्याच्या स्वभावाचे जे काही पैलू आहेत त्याच्याबद्दल हा एक महत्त्वाचा स्वभाव आहे की त्याला धाव म्हटलं की तो धावतो. इतिहास त्याला काय आहे, इतिहास जर तुम्हाला पाहायचा असेल, इतिहास कशाला म्हणतात, इति अह आस, म्हणजे इथे असे घडले, त्याला म्हणतात. 3 शब्द आहेत त्याच्यामध्ये, इति अह आस, इथे असे घडले, म्हणजे त्याला इतिहास म्हणतात. मग इतिहास आहे तो परमात्मा. धाव म्हटला की धावतो. कोणाकरता धावला, 2 पायाच्या करता आणि तो 4 पायाच्या करता सांगा. आताच भावार्थ रामायणामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा सुंदर झाली. धाव म्हटलं की धावतो, हा त्याचा स्वभाव आहे. आणि म्हणून त्या गोपाळाने देवाला धाव म्हटलं. धाव कानोबा म्हटल्याबरोबर हा बाबा मी कोणीतरी नंदराजाचा मुलगा हो, राजाचा मुलगा हो, तुमच्यापेक्षा मोठा हो, असं काहीच काकू त्यांनी केलं नाही. आपण करतो की नाही. सप्ताहामध्ये विना असते, पहारा असते की नाही प्रल्हाद भाऊ. मग कोणा जर म्हटलं हो इकड्या हा जरा पहारा घ्या, विना घ्या म्हणता म्हणता कोणी पुढे येत नाही. पण लोकांना असं वाटतं विना म्हणजे अतिशय हलकट काम आहे की नाही. अरे विना हे भाग्य आहे. विना घेण्याचं भाग्य कोणाला प्राप्त झालं. नारदानी त्या विण्याच्या जोरावर तर सगळे जग जिंकलं. जग नाही, त्रिभुवन. काय होतं दुसरं त्यांच्याकडे भांडवल, एक चिपड्या होते आणि विना होता. विनाच होतं, दुसरं काहीच नव्हतं. कशाकरता सांगतो, पहाऱ्याचा विना घ्या जर कोणाला म्हटलं, अरे इकडे आहो हा विना घ्या, तो म्हणतो विना घ्या. तुम्हाला समजत नाही मी कोणा, मी कोणा, तुम्ही कोणा. मागच्या पंचवार्षिकमध्ये ठेंगे सोसायटीचा मी चेअरमन होतो. कोणची सोसायटी, ठेंगे कोणची सोसायटी आहे. आम्ही विविध कार्यकारी सोसायटी पाहिली, आम्ही दूध उत्पादक करायची सोसायटी पाहिली. हे ठेंगे काय, ठेंगे म्हणजे गटागटाने विदर्भामध्ये शेतीचं रक्षण करण्याकरता कपाशी चोरीला जात होती. पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये लोक शेताची शेतं चोरून नेत. मग त्याच्याकरता एक सोसायटी असायची. 5-50 शेतकऱ्यांनी एकत्र यायचं, त्यांनी एक फंड निर्माण करायचा. त्याच्यातून 4 ते 8 विभागवार असे ठेंगा म्हणजे रक्षण करणारे रात्री आणि दिवसा विशिष्ट शिपमध्ये लोक तयार केले. त्यांचा पगार द्यायचा सोसायटीतून. आणि त्याचं मग चेअरमनपद एकाकडे द्यायचं, वसुली करणे सगळ्या शेतकऱ्यांकडून, आणि त्या ज्याचं संरक्षण करतात त्यांना ते देणे. त्या सोसायटीचा मी म्हणजे कशाकरता सांगितलं, आता जे सोसायटी तुम्हाला ज्ञात नाही, ज्ञात म्हणजे माहिती नाही, आणि माहिती करून देण्याचा मी प्रयत्न केला बोंबीच्या देठापासून सांगण्याचा, तरी तुम्हाला समजलं नाही. अशा सोसायटीचे अध्यक्ष विठ्ठल. मी माजी अध्यक्ष आहोत त्या ठेंगे सोसायटीचा, आणि तुम्हाला विना घ्यायला होता. म्हणजे विना घेण्याकरता याचं प्रेस्टीज आळवं आलं. 1-1.5 किलोचा विना घेण्याकरता मनुष्य आपलं काहीतरी परिचय देतो, आणि तोच 1.5 किलोचा विना घेण्याकरता नकार देणारा 22 किलोचा नातू खांद्यावर घेऊन गावभर फिरतो. त्याला काहीच वाटत नाही, प्रेस्टीजही त्याचा आळव येत नाही. चेतन असं असताना न म्हणे मी कोणा, आपण परिचय देतो ना, मी कोणीतरी आहो, मला प्रेस्टीजला साजेसं काम द्या. पंक्तीमध्ये सगळेच लोक बुंदी वाळत नाहीत, सगळेच लोक पाणी आणि पानं आणि मीठ वाळत नाही. मीठ वाळणारी कॅटेगरी वेगळी, बुंदीचं टोपलं घेणारी कॅटेगरी वेगळी, आणि सांगणारी वेगळी असते की नाही. म्हणजे प्रत्येक माणसाचं प्रेस्टीज सांभाळून तो समाजामध्ये काम करत असतो. भगवंतानी काम करत असताना स्वतःची प्रतिष्ठा, व्यक्तिगत पर्सनल प्रेस्टीज बाजूला सारलं आणि धाव म्हटलं. धावला, धाव कानोबा गेल्या गाई, न म्हणे मी कोणा काही. तो भक्ताने आवाज दिला की तो धावतो आणि त्या भक्ताचं काम करतो. हा त्याचा स्वभाव आहे. न म्हणे मी कोणा काही. का त्याचा स्वभाव असा आहे, कारण तो ज्याला आपलेपणाचं वचन देतो त्याच्याकरता तो ते काम करतो. जो दुसऱ्या चरणात सांगतात, आपुलियाचे वचन देवा
आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा गोड सेवा करीतसे गोड सेवा करीतसे ओ गोड सेवा करीतसे आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा गोड सेवा गोड सेवा आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा आपुलियाचे वचन देवा गोड सेवा करीतसे गोड सेवा करीतसे गोड सेवा करीतसे आपुलियाचे वचन देवा गोड सेवा करीतसे गोड सेवा करीतसे गोड सेवा करीतसे वा अंबादास बा तुमच्याकडे माझं लक्षच नव्हतं. आता विशेष लक्ष गेल्यामुळे तुमचं नाव उल्लेख करावं लागेल की आमच्या अंबादास भावसुद्धा आणि आपुले याचे वचन देवा. देव काय करतो त्याची धाव म्हटलं की धावतो. का धावतो त्याचं कारण आहे त्यांनी त्याच्या संदर्भामध्ये आपलेपणाचं वचन दिलेलं असते. आपलेपणा म्हणजे काय सगळे नाही का थोडक्यात कीर्तन करून पुढे जाऊ आपण. आपलेपणा कशाला म्हणतात? आपलेपणाचं वैशिष्ट्य काय सोनू? आपलं म्हटलं ऐक रे मंगेश, आपलेपणाचं वैशिष्ट्य असं असते आपण ज्याला आपलेपणाने त्याला स्वीकारतो किंवा आपलेपणा जिथं असतो तिथं समोरच्या व्यक्तीमध्ये कदाचित दोष जरी असले तरी त्या दोषाचं परिवर्तन गुणामध्ये होते. हे आपलेपणाचं वैशिष्ट्य आहे. एखाद्या महाराजबरोबर आपलेपणा असेल, ह्या महाराज आपले आहेत, आपले आहेत याचा अर्थ ते आपल्यापैकी एक आहेत. मग त्याच्या एखादा गुण जरी असला आणि एखादा दोष जरी असला तर गुणदोषासह स्वीकारण्याची भूमिका आपलेपणामध्ये असते. आपलेपणा नसला, परकेपणा असला, त्याच्यामध्ये गुण जरी असले तरी आपल्याला दोष दिसत असतात. हे परकेपणाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून तर संतांनी आपल्याला आपलं म्हणावं, देवाने आपल्याला आपलं म्हणावं. आपण देवाला आपलं म्हणतो तो भाग वेगळा. मुक्ताबाईला निळोबारा इथं आले आणि प्रार्थना करून सांगतात निळा शरणागत म्हणावा आपुला. याचा अर्थ काय की एकदा तुम्ही आपलेपणाने मला निर्वा, निळा शरणागत म्हणावा आपला संती निरविला. एकदा तुम्ही मला तुमच्या स्वाधीन केल्यानंतर तुम्ही जर मला सांभाळलं, आपलेपणाने गुणदोषासह जर मला तुम्ही स्वीकारलं, एकदा तुम्ही मला निरवलं, तू का म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना, माझी कोणीच उपेक्षा करणार नाही. निळो भरतात मुक्ताबाई त्याला फक्त आपलेपणाने म्हणा हा निळा आपला आहे. मग आपलेपणाचे वैशिष्ट्य असल्यामुळं आपुलियाचे वचन देवा, देव वचन देतो आणि आपलेपणामध्ये असल्यामुळं गोड सेवा करीतो. सेवा करणं वेगळं आणि गोड सेवा करतो. गोड या शब्दाचा अर्थ काय? गोड या शब्दाचा अर्थ खूप गोड आहे. हां, ते मी एवढं की तुम्हाला चरित्र सांगणार नाही. जनाबाई सोबत आपलेपणा होता देवाचा. आपलेपणा होता म्हणून दडिता कांडिता जैविता, झाड लोट करी जनी केर भरी. कशामुळं? आपलेपणा होता. आपलेपणाचं वचन होतं. हो इथपर्यंत ठीक आहे. पण जनाबाई नाम याची जनी सवेवेची शेनी, गोवऱ्या वेचू लागायच्या इथपर्यंत ठीक आहे. गोवऱ्या वेचू लागल्यानंतर जनाबाई त्या पोतं भरायच्या गोवऱ्याचं. त्याच्यामध्ये गोवऱ्या वेचत असताना गोवऱ्या केशात चांगल्या जागेत नसतात, गोवऱ्याच्या रानात असतात. त्याला कुठल्या गोवऱ्या म्हणतात? रान गौऱ्या. पूर्वी त्या गुढीपाडवाला आमच्या लखमाजी महाराजच्या भंडाऱ्या त्या गोवऱ्या असायच्या. रानातल्या गोवऱ्या, अशा थापटलेल्या नाही.
सहज जशा निसर्गात तशा. तर मग त्या गोवऱ्या वेचून त्या अशा गोवऱ्या शोधण्याकरता चप्पल पायात घालून जर वेचल्या तर त्याचा अंगठा तुटायचा. जनाबाईच्या चपलीचा अंगठा तुटला. जनाबाईने तुटलेल्या चप्पलला 2 एकत्रित बांधल्या आणि त्या पोत्यावर बांधल्या. आणि त्या पोत्यावर बांधलेल्या चपला त्याच्यात असलेल्या गोवऱ्या एकट्याला ते ओझं उचलत नाही. म्हणून देवाला हाक दिली, इकडे देवा हे पोतं उचलून दे. देवाने पोतं उचललं. 2 कोपरे देवाने धरले, 2 कोपरे जनाबाईने धरले. जनाबाईनं त्या पोत्याच्या खाली डोकं घालण्याआधी देवानंच घातलं आणि देवाने ते पोतं डोक्यावर घेतलं आणि चालला परमात्मा. काय घेऊन चालला? पोतं. कशाचं? गोवरेचं. त्याच्यावर काय? त्याच्यावर काय? सेवकाच्या शिरी धरून सेवकाच्या शिरी धरून चाले पादुका. देवाच्या शिरी धरून चाले पादुका. देवाच्या शिरी चाले पादुका. शास्त्रीने प्रमाण दिलं, सेवकाच्या शिरी धरुणी चाले पादुका. चपला कोणाच्या? पादुका होत्या काय त्या? चपला कोणाच्या? जनाबाईच्या. डोक्यावर घेऊन कोण चाललं? जगाचा मालक. याला म्हणतात सेवा नाही, गोड सेवा. विठ्ठला विठ्ठला. हे फक्त आपलेपणामध्ये होते. मी किती मोठा आणि हे किती छोट्या माणसाच्या चपला आहेत हा विषय जिथं येत नाही त्याला आपलेपणा म्हणतात. आणि आपलेपणाचं वचन असलं की परमात्मा गोड सेवा करीतो. गोपाळांच्या संदर्भामध्ये, सवंगड्या संदर्भामध्ये भगवंताचा आपलेपणा असल्यामुळं परमात्मा जे खात होता ते त्यांना देत होता, त्यांच्यासोबत खेळत होता, त्यांच्यासोबत राहत होता. आपलं सुख तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले, तसं भगवंताने आपलं सुख त्यांना दिलं होतं. कोणाला दिलं होतं? गोकुळच्या गवळीया, गोपी, गोधना, सकळा सगळ्यांना आपलेपणामुळे स्वीकारल्यामुळं त्यांनी जर एखादा डाव खेळता खेळता, कारण देव खेळण्याकरता हुशार होता. यादवाचा पोरे का गोप्या भला, तो बहुतची खेळ. त्याच्याकडे एवढे गोल्ड मेडल्स होते ऑलिम्पिकचे, तो कधी हारतच नव्हता, कधीच नाही, तो जिंकतच होता. आणि मग डाव येत नव्हता. मग ते गोपाळ म्हणतात, का रे देवा, तू म्हणता आपलेपणाचं वचन देतो, आमच्यामध्ये राहतो, आपला म्हणून घेतलं आहे का? आणि कधी तुझ्यावर डाव येतच नाही. भगवान म्हणतात माझ्यावर येते, मी त्याला करू, येत नाही तरी दे. तुझ्या डाव आला ना तरी देव, मागत्या आधी द्यावा डाव. बळिया मी तो नाही भाव, मी बलवान आहो. आता भगवंताकडे कुठलं बल असते? बलवान कशाने ते? म्हणून पहिले सत्तेने बलवान होते, म्हणून संपत्तीने बलवान होते, ज्ञानाने बलवान होते, शक्तीने बलवान होते. आणखी कशाने बलवान होते? वयाने बलवान होते. वयाने मोठं, शक्तीने मोठं, सत्तेने मोठं, पैशाने मोठं, सामर्थ्याने मोठं, बुद्धीने मोठं, ज्ञानाने मोठं, असा सर्वांगाने परमात्मा मोठा असतानाही, बलवान असताना बलिया मी तो नाही भाव, मी बलवान आहो असा कधीच भगवंताने भाव आणला नाही. मग जर त्याचा स्वभाव आहे, आता वास्तविकता परमात्मा किती बलवान होता? सगळ्या बलाला बल पुरवणारा तो आहे. गीतेमध्ये भगवान बोलतात बलवताम बलम बलवताम चाहम, सगळ्या बलाला माझं बल आहे, तो इतका बलवान आहे, पण मी बलवान आहे असं तो म्हणत. बरं, वयाने मोठा होता परमात्मा. किती वय होतं परमात्माचं? हो शास्त्री, या मागच्या गोकुळ अष्टमीला गोपाळकृष्णाचं किती वय होतं? कोणचं वय? किती वर्ष झाले? मग काय सांगता येते? देवाचं काय सांगतात, जीवाचं सांगता येत नाही. माझ्या आधार कार्डावर 2री तारीख आहे चेतन, TCवर 3रीच आहे, आणि ते आय कार्ड, ते जे पॅन कार्डाकडे ते जे 69 आहे. मग मलाच प्रश्न पडला की आपला जन्म कधी झाला? मग कोण सांगणार आहे? माझ्या आईला मी विचारलो, होतं आई 2-3 ठिकाणी माझी जन्मतारीख जरा झाली, कधी कधी अपडेट करावं लागते, हे त्याचं मग माझं नेमकं जन्म, आता आईशिवाय कोण सांगणार आहे की नाही? आई मन जाणे पापा आणि माय जाणे बापा, तिला सगळं माहीत आहे ना. म्हटलं आई माझा जन्म कधी झाला सांग. आता आमची निरक्षर होती, म्हणे बाबू असं तर काही तू ही तारीख सांगता येत नाही, पण गुरुदास शेळकेच्या घरी महालक्ष्म्या जेवत होत्या त्या दिवशी तू झाला. आता काय काय सांगता? काय कुठल्या दिवशी कोणला काय तू महालक्ष्मी जेवत लेवल्या त्या दिवशी तुझा जन्म झाला. आता काय वर्ष होत घ्यायच्यामुळं तसं भगवंताच्या वयाचं काही नाही ना. नवता काळा गोरा खुजाना, हां नवता काळा गोरा, नवता गावशिव पहिला यासे, नाव रूपाशी आदिष्ट म्हणती वैकुंठ ते कालच झाले बाई, त्याच्या आधीचं आहे ना.
त्याचा जन्म काय, तो वयाने मोठा आहे, ज्ञानाने मोठा, ब्रह्मदेव त्याच्या पोटचा बाळ आहे जो ज्ञानाचं. बरं, शक्तीनं म्हणाल तर वृक्षाची पान आली जायची, संपत्ती म्हणाल तर लक्ष्मी यायची जयाची दासी. मग सर्वांगाने मोठा बलवान असताना न म्हणे मी कोणा काही, बडिया मी तो नाही भाव, असा जर त्याचा स्वभाव आहे तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे ऐशिया सवे. कैशिया सवे वर सांगितल्याप्रमाणे अनुसरावे जीवे भावे. अनुसरावे म्हणजे त्याला शरण जावं. का शरण जावं, त्याचा पहिला स्वभाव आहे धाव म्हटला की धावतो. मी कोणी बलवान आहो असा परिचय देत नाही, आपलेपणाचं वचन देतो, गोड सेवा करतो, न मागता डाव देतो. हे त्याच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आणि पैलू असल्यामुळं जाणत्या माणसाने म्हणून या शरण जावे. का शरण जावं, त्याची कारणमीमांसा असल्यामुळं अनुसरावे. कसं जावं, जीवे भावे. काया वाचा म्हणे जीवे सर्वस्वी उदार, त्याला शरण जावं. आणि शरण जात असताना नामासक्तीने त्याचं चिंतन करावं, गुणासक्तीने करावं, रूपासक्तीने करावं. त्याची शरणागती पत्करण्याकरता त्याला हाक द्यावी, त्याला धावा करावा, त्याला आवाज द्यावा, त्याला साथ घालावी. तो निश्चित आपल्या साधेला ओ देणार आहे. त्याला धाव म्हणावं. धाव म्हणण्याकरता काय करावं, त्याचं भजन करावं. कसं करावं, विठोबार अनुसरावे जीवे भावे. त्याचा जीवाभावाने त्याला शरण जा. शरण जात असताना जीवाभावाने काया वाचावाने जात असताना नामासक्तीने शरणागती आहे, तशी गुणासक्तीची आहे. गुणासक्ती म्हणजे परमात्म्याचे गुण. परमात्म्याचे गुण म्हणजे त्याच्या लीला. त्याच्या लीला म्हणजे त्याचं चरित्र. त्याचं चरित्र म्हणजे त्याच्या खोड्या, आणि त्याच्या खोड्या म्हणजे त्याचे पवाडे. त्याचं गायन करायचं. गायीनं ते लीला चरित्र पवाडे राखिले सवंगड्या सहित गायी. हाची अनुवाद सदा सर्व काळ शिवनी करुणी निर्मळ काला शिव. त्या लीलेचं चरित्राच्या गुणाचं वर्णन करायचं आणि भगवंताच्या गुणाचं वर्णन करून काल्याचा प्रसाद सेवन करायचा. असा काल्याच्या कीर्तनाचा विधी आहे. मग आतापर्यंत तुम्ही काय केलं? आता काल्याचं कीर्तन इथून आतापर्यंत काय केलं? आतापर्यंत पुढचं कीर्तन करण्याकरता व्यासपीठ, प्लॅटफॉर्म, रस्ता तयार करून ठेवला. विठ्ठला भगवंताच्या गुणाचं वर्णन करत असताना भगवंताच्या प्रसन्नतेकरता त्याच्या गुणाचं वर्णन तसं होत नाही. त्याची शरणागती केल्याशिवाय ते होऊ शकत नाही. आणि ते वर्णन करण्याकरता ममत्वेतां वाणीं गुणकथन पुण्येन भवतः, ते करण्याकरता जे सामर्थ्य लागते ते तिच्या नामासक्तीने, तिच्या गौरवासक्तीने येत असते. पण परमात्म्याचे गुण तुझिया पार नाही गुणा. आणि अल्पमती अल्पवेळ माझी नारायणा. हां, अल्पवेळ आणि अल्पमती, पण तरीसुद्धा थोडक्यामध्ये 15 मिनिटामध्ये आपण परमात्म्याच्या गुणाचं वर्णन करू. परमात्म्याचे गुण, परमात्म्याचे लीला, परमात्म्याचं चरित्र खूप आहे. सगळ्या ठिकाणचं चरित्र आपण वर्णन करू शकत नाही. कुठलं करायचं? रांगता गोधने राखीत आहे. तळवे तळ हात टेकित, तळ हात टेकित, तळवे तळ हात टेकित, राजा गुरुजाने रांगत, राजा गुरुजाने रांगत,
डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तोम्या देखिला सै गवळण जसवंती पै सांगे आलिया कृष्णाचे या मागे येणे येणे ओ श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले. काय झालं म्हणे, याने काय केलं? येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओ तोडिले, दया दुधाचे भक्षिले, उलंडिले ताकाचे. तुझ्या मुलाने माझ्या घरी येऊन माझ्या दाराचं कुलूप तोडलं आणि काय केलं? येणे माझे कवाड उघडिले. कोणतं कवाड उघडलं? कवाड भ्रांतीचं. पण का गं यशोदा म्हणतात तुम्ही कशा नारी आहे? काय सांगता घराणे गोकुळच्या नारी? आपण काय सांगतो याचं भान तुम्हाला आहे की नाही? 5 वर्षाचा माझा मुलगा अंगणीचं खेळ गेले, घराच्या बाहेर जात नाही. तो म्हणता माझं दार उघडलं, दार उघडलं, कवाड उघडलं. कवाड उघडण्याकरता दाराची कडी वर असते. मोठ्या मोठ्या माणसांना पाय असे करावं लागतात. हा तर लहान आहे, सावळा चिवणा माझा, अतिशय लहान 5 वर्षाचा माझा बाळ. 5 वर्षाचा मुलगा काय दार उघडत असते काय? काय त्याला उलट कडेवर घेऊन कोणाकडून उघडून घ्यावं लागते. येणे माझे कवाड उघडे. बरं, येणे शिंके तोडिले, याने शिंक तोडलं. शिंक किती दूर असते? होतो तिघाचे मी वरी. 4-4 फुटाचा एक गोपाळ धरला तर 4 तिरी 12 आणि 4 चूक 16. 4थ्या थराला म्हणजे 16 फूट शिंक असतेलं. लोण्याचं शिंक ते काही बोक्याच्या धाकाने खाली थोडी असते, वर असते. मग इतक्या दूर शिंके लाविले होतो तिघाचे मी. इतक्या लांब असलेलं शिंक तोडलं आणि त्यातलं दहीन दूध खाल्लं असं म्हणता. तुम्ही सांगता याच्यावर माझा विश्वास नाही. उलट काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता या गोपाळा. तुम्ही ठाईच्या ओढाळा गे. तुम्ही लपून याची गोटी लागता याचे पाठी. तुमची एवढीच रीत खोटी. तुम्ही लपून याचा भोवरा आळ घेता या शारंग धरा. तुम्ही बारामतीच्या 12 हा की नाही? तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तुम्ही तुमच्यावर काहीतरी मला संशय येतो आणि म्हणून तुम्ही याला धरण्याचे प्रयत्न करायचे नाहीत का? हा ब्रह्मविधीचा जनिता. तुम्ही याला धरू पाहता. हा कैसा येईल हातागे गोकुळच्या नारी. यशोदेला वाटलं कृष्ण खोडकर नाही, देवाला वाटलं आपण खोडकर आहो. याच्यामध्ये हा सगळा वेळ चालला. हे भरून निघाला पाहिजे. भगवंताने यशोदा मातेला खोडकर आहे अशी प्रचिती दिली. यशोदा मातेने भगवंताच्या या सगळ्या गुणाची आणि गवळणी सांगतात त्या गाराण्यांची दखल घेऊन नंदबाबाचा सल्ला घेतला. आणि नंदबाबाचा सल्ला घेऊन देवाला घरी ठेवायचं नाही, कुठं पाठवायचं तर यांना पाठवायचं गाई घेऊन रानामध्ये. गाई गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना. 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 घेऊन या गाई गेलो नंदाचा काना, गाऊन नंदाचा काना. घेऊन या गाई गेलो नंदाचा काना. गाई गोपाळ 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 सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी. गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई घेऊन परमात्मा रानात गेले. तिथेही भक्त फार मोठे लीला केल्या. काय लीला केल्या? काला वाटीता विधाता ठकविला आणि केक येणे नवलाव केला. काला वाटीता विधाता ठकविला भाग न देता वश्य गोड घेऊन गेला.
तैसाचे आपण इथे घेऊन या ठेलावो. आणि मग परमात्म्याने गाई चरत असताना अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळता दमली पोरे. खेळ खेळल्यामुळे पोरं दमून गेले. खांदी बहार पोटी भूक काय खेळायचे सुख. आणि म्हणून सगळ्या गोपाळांना सांगितलं, चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. बहु झाली वनवन पायपेटी झाला शी. झाली आता वेळ म्हणती आला शिदोऱ्या. सगळ्या शिदोऱ्या आणल्या. खडकावर शिदोऱ्या सोडल्या. खडकी सोडी आल्या. आजीचा दही काला गोमटा. घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीला. परमात्म्याने त्याचा काला केला. सगळ्या गोपाळांना गोळाकार बसवलं. लहान लहान गोपाळ पुढे घेतले. मोठे जरा मागं ठेवले. मध्ये परमात्मा उभे राहिले. हातामध्ये काला घेतला. अतिशय वेणू आणि शिंग कमरेमध्ये खोवलं. अतिशय मर्म हास्य विनोद करून सगळ्या गोपाळांना आनंद दिला. त्या स्वरूपाचं वर्णन शुकाचार्यांनी भागवताच्या दशमस्कंदामध्ये असं केलं. हरी बिभ्रत वेणुम जठरपटयो शृंगवेत्रेश्च कक्षे वामेन पानु मसृन कवलम तत्फलान्यंगिलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिश्रोधो हासन नर्मे स्वर्गे लोके मिशति बुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताने तो काला घेतला. आपल्या हाताने सगळ्यांना दिला. कोणाला दिला त्यापेक्षा कोणाला दिला नाही हे महत्त्वाचं आहे. कोणाला दिला नाही, ब्रह्मदेवाला दिला नाही, इंद्रदेवाला दिला नाही, आधी करून सगळ्यांना दिला नाही. कोणाला दिला, फक्त भाग्यवंताला दिला. कोणाला दिला, भक्ताला दिला. का दिला, संतांनी सांगितलं म्हणून दिला. काटला दुर्लभ आहे, अनेक ठिकाणी दुर्लभ आहे. त्याचं दुर्लभत्व संत साहित्यामध्ये विस्ताराने वर्णन केलं. बहुश्रुत मंडळी आपण आहोत, नेहमीच आपण ऐकतो, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत मुक्ताबाईच्या संगे. संत मुक्ताबाईमुळं तो काला देवदुर्लभ आपल्याला मिळतो. ज्या संतांमुळे आपल्याला देवदुर्लभ काला मिळतो, भाग्य आपलं तो काला करण्याचं, खाण्याचं आणि वाटण्याचं आपल्याला प्राप्त झालं. ते कोणामुळं प्राप्त झालं, कोण्या संतामुळं प्राप्त झालं, त्याचं नाव आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान दीप्तिकळा. त्या संतांचं मोठ्या चिंतन आपण भजन करू. ते संत कोण आहेत, अतिशय सुनील महाराज, प्रभाकर महाराज यांच्या मुखातून त्या संतांचं भजन आपण ऐकू. आईसाहेबांचं चिंतन करून आपली सेवा पूर्ण करू. सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद सावता माडी गोरा कुंभार जनाबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठोबा निवृत्ती नामदेव. सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद सावता माडी गोरा कुंभार जनाबाई मीराबाई एकनाथ नामदेव विठोबा. एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख मोहम्मद सावता माडी गोरा कुंभार जनाबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठोबा. चांग बोधला तुकाराम सावता माडी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम विठोबा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त सांग बोधला शेख मोहम्मद सावता माडी गोरा जनाबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठोबा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सांग बोधला शेख मोहम्मद सावता माडी गोरा जनाबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठोबा. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला सावता माडी गोरा जनाबाई एकनाथ नामदेव तुकाराम विठोबा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज कंठी धरला कृष्ण मणी माऊली